त्याविषयी मला हे पक्का माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे। भाजपा नेता विधायक प्रणय फूके ने पार्टी के कार्यकर्ता सम्मेलन में खुद को शिवसेना का बाप वाला बयान दिया। यह शिवसेना कार्यकर्ताओं के लिए बेहद दुखद है। फूके 12 घंटे के भीतर अपने बयान पर माफी मांगे, अन्यथा शिवसेना करारा जवाब देगी। यह चेतावनी शिवसेना गुट के पदाधिकारियों ने रविवार को विश्राम भवन में आयोजित पत्रकार परिषद में दी। कारण कसं असतं की तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं? पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं। काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्का माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले। भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी आई आणि वडिलांचं कर्तव्य काय होतं हे सुद्धा त्यांना भान नाही आहे आणि काहीतरी अर्वाच्यपणे जे मनात येईल तसं बळबळ केली आणि आईला आणि वडिलांना अशा पद्धतीने त्यांनी जे भाष्य केलेलं आहे आणि आईबाप काढलेले आहेत, त्यांना बाप कोण आहे हे दाखवण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेत त्यांनी जर 12 तासाच्या या माफी मागितली नाही तर त्यांना याची मोटी कीमत मोजावी लागेल। शिवसेना के लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर ने कहा कि फूके शिवसेना का जबरन अवैध बाप बनने की कोशिश नहीं करे। इस समय कुंभलकर ने आरोप लगाया कि हाल ही में हुए जिला बैंक के चुनाव में शिवसेना के उम्मीदवार डॉक्टर प्रकाश मालगावे को पराजित करने के लिए फूके ने 6 वोट कांग्रेस उम्मीदवार को देने का षड्यंत्र रचा था, जिससे मालगावे को हार का सामना करना पड़ा। आता झालेल्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांमध्ये यांनी खुल्ले आम शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी पूर्ण सर्वतोपरी ते प्रयत्न केले। यांनी पवनीमध्ये विलास काटेकांच्या माध्यमातून 3 वेळेवर 3 मतदार काँग्रेसकडे वळवले आणि डॉक्टर प्रकाश मालगावे साहेबांच्या निवडणुकीच्या दिवशी ऐन मतदानाच्या वेळेस 5 मतदार काँग्रेसकडे वळवले। खरंच हे भंडारा जिल्ह्यामध्ये भाजपचं काम करायला आले आहेत की भाजपला संपवायसाठी आले आहेत याची आत्मपरीक्षण करण्याची गरज भाजपला है। फूके शिवसेना को लेकर अपमानजनक भाषा का उपयोग कर कार्यकर्ताओं की भावनाओं को आहत कर रहे हैं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऐसे नेता को समझाइश देने की मांग की। पत्रकार परिषद में शिवसेना जिला प्रमुख अनिल कायदा ने, उप प्रमुख सुरेश धुर्वे, जिला उप प्रमुख विजय काटेखाय, शिवसेना के प्रकाश मालगावे, भंडारा शहर प्रमुख मनोज साकुरे और अन्य कार्यकर्ता उपस्थित थे। लोकांमधून निवडून यावं आणि त्याच्यानंतर या सगळ्या भाष्य करावं असं आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो आणि ज्या पद्धतीने ते वागत आहेत आणि ज्या पद्धतीने ते भाष्य करत आहेत, मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करीन की नक्कीच याविषयी आपण त्यांची कानउघाडणी करून त्यांना आपण याची दखल घ्यावी। तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण आणि त्या दिवशी ज्यांच्या समोर त्यांनी हे जे भाष्य केलं असे आपले माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनाही विनंती आहे की याला तात्काळ या माणसावर लगाम लावावी आणि याला माफी मागावी लावावी। संजय कुंभलकर ने बताया कि शुक्रवार 1 अगस्त को जिला नियोजन भवन में हुई राजस्व विभाग की बैठक में विधायक नरेंद्र भोंडेकर घरकुल धारकों को रेत कब तक दी जाएगी, यह सवाल जिलाधिकारी से कर रहे थे। इसी समय फूके जबरन बीच में बोलकर भोंडेकर की बात को टालने की कोशिश कर रहे थे। फूके जबरन भंडारा पौनी विधानसभा के विधायक भोंडेकर के मुद्दे में मुंह डाल रहे थे। 1 ऑगस्टला ज्या पद्धतीने जिल्ह्याच्या महसूल विभागाच्या आढावा बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे आमदार माननीय नरेंद्र भोंडेकर हे पालकमंत्री महोदयांना 34,000 घरकुलापैकी जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत फक्त 14,000
घरकुलांना रेती पुरवठा केलेला आहे, उर्वरित 20,000 घरकुलांना रेती पुरवठा झालेला नाही. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना आपण कधी पर्यंत 20,000 घरकुलांना रेती पुरवठा करणार याविषयी विचारणा करीत असता मला विचारू दे, अशा पद्धतीने एक कंटिन्यू सतत 3दा जनतेमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आणि जो लोकप्रतिनिधी भंडारा आणि पवनी विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत आहे त्याच्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना विचारत असताना मधात तोंड खुपसण्याची त्यांची काय आवश्यकता होती, जेव्हा की त्यांनी परिणय फुके यांनी स्वतः नागपूर डीपीटीसी मागून घेतली आहे आणि भंडारा जिल्ह्यात तोंड टाकायची आवश्यकता नव्हती. त्यांनी जर माफी मागितली नाही तर शिवसेनेचा बाप कोण आहे हे त्यांना दाखवून देऊ.